नमस्कार. DLB लर्निंग पॉईंटमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण BCom भाग 1 मधील सत्र 1च्या गद्य विभागातील कथा 5वी गद्य 5वा पाठ 5वा म्हणजेच समतेचे वारकरी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही कथा आपण बघणार आहोत. आणि याचे लेखक आहेत अशोक राणा. सर्वात आधी आपण जे लेखक आहेत त्यांचा परिचय बघूया. ही जी कथा आहे ही डॉक्टर अशोक लक्ष्मीबाई नारायण राणा, जन्म साल 1955 यांनी ही कथा लिहिलेली आहे. यांनी हे जे लेखक आहेत यांचा जन्म एक तारखेळा म्हणून एक गाव आहे, तालुका आहे, तिथे त्या गावात झालेला असून अमरावतीमध्ये तारखेळा या गावात झालेला असून त्यांचे शिक्षण MA PhD पर्यंत झालेलं आहे, त्यांनी पूर्ण केलं आहे. त्याचप्रकारे त्यांनी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापनसुद्धा केले आहे. त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंधाचं वाचन केलेलं आहे आणि विविध प्रकारच्या शोधनिबंध त्यांनी प्रकाशित पण केले आहेत. छत्रपती शिवराय, लोकांचा राजा शाहू छत्रपती, लोकमाता अहिल्यामाई, वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा, विठोबा कुणाचा, ग्रामगीतेतील ग्राम निर्माण पंचक, साहित्य निर्मिती प्रक्रिया व आस्वाद, साहित्याची भाषा, भारतीय मातृदेवता इत्यादी विविध 66 पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केल्या. महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने सुद्धा त्यांनी प्रकाशन समितीत त्यांनी सदस्य म्हणून ते कार्यरत होते आणि विविध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांना सन्मान आणि विविध संस्थांचे पुरस्कार सुद्धा प्राप्त केले आहे. तसं पाहता महाराष्ट्र ही संतांची, आता समतेची वारकरी यात काय, महाराष्ट्र ही महाराष्ट्रात संत परंपरा आहे आणि या सगळ्या संतांनी महाराष्ट्रात एक विचार वारसा दिला आहे. महाराष्ट्र ही समतेची भूमिका का झाली आणि वारकरी संप्रदायाचे व्यापकत्व काय आहे हे या पाठातून सिद्ध करताना संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे कसे समतेचे वारकरी बनले, ही कशी समतेची महाराष्ट्र ही कशी समतेची भूमिका झाली याची जाणीव आपल्याला या पाठातून करून दिलेली आहे, या पाठातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला आता आपण कथेला सुरुवात करूया. आपण ही जी कथा आहे ही आपण थोडक्यात बघूया. संत गाडगेबाबा आपल्याला इथे 2 भागात दिलेली आहे. एक संत गाडगेबाबा यांच्याविषयी सांगितलेलं आहे आणि दुसरं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल आपल्याला यातून माहिती सांगितलेली आहे, त्यांचे व्यापकत्व ही सांगितली आहे. सर्वात आधी आपण बघूया संत गाडगेबाबा हे कोण होते, कसे ते कर्मयोगी संत गाडगेबाबा झाले, त्यांना पंढरपुरात त्यांनी कसे त्यांचे कार्य केले, त्यांचं नाव काय होतं, ते गाडगेबाबा असे नाव त्यांना कशावरून पडलं आणि
त्यांच्या वारकरी संप्रदायाचा प्रभाव काय होता हे आपण बघूया. त्यानंतर दुसऱ्या भागात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. त्यांनी पंढरपुराला जी वारी जायची आषाढी एकादशीची, त्यात त्यांनी अस्पृश्यांसाठी अस्पृश्यांनाही मंदिर प्रवेश मिळावा यासाठी कसं आंदोलन केलं, कसं त्यांनी त्यांची ग्रामगीतेची प्रेरणा पंढरपुरात दिली, कसे त्यांनी त्यांच्या ग्रामगीतेचे प्रकाशन केले आणि त्यांचे धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य काय होतं आणि त्यांचे पंढरपुरातले शेवटले भाषण आणि भजन कोणतं आणि कसं होतं हे आपण बघून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. तर चला आपण आता या कथेला सुरुवात करूया. कवी म्हणतात की पंढरीच्या विठुराया जसा लेकुरवाळा आहे, म्हणजे पंढरपुराला जे विठू माऊलीची जी मूर्ती आहे, तिथे जे पंढरपुरात जी विठू माऊली आहे तो विठुराया कसा लेकुरवाळा आहे. तो एकटाच विटेवर उभा असला तरी त्याच्या अवतीभोवती लेकरांच्या मेळा सतत वावरत असतो. संत जनाबाईंनी या लेकुरवाळ्या विठू माऊलीचे केलेले वर्णन समकालीन आणि प्रातिनिधिक स्वरूपाचे असले तरी त्यातून आईच्या वात्सल्याचे दर्शन आपणा सर्वांना दिसून येते. या वात्सल्याची जाणीव सर्वप्रथम संत नामदेवांना झाली आणि त्यांनीच त्या विठोबाला विठाई असं संबोधन केलं, असं म्हणाले. आणि ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांमध्ये भेदभाव करत नाही, तसंच विठोबाच्या चरणी लीन होणाऱ्या प्रत्येकाला त्या विठू माऊलीचे प्रेम सारखेच मिळतं, म्हणजे कोणालाही भेदभाव होत नाही. समतेचा हा अतिउच्च आदर्श पुढे ठेवून नामदेवांनी वारकरी संप्रदायाची उभारणी केली आणि या संप्रदायाची जी उभारणी केली या त्यांच्या प्रभावित या चळवळीत संत चोखामेळा आणि जनाबाई यांना सहजपणे प्रवेश मिळाला. त्याचप्रमाणे अस्पृश्यतेचे चटके सहन करणाऱ्या जसं यांना संत चोखामेळा यांना सहज प्रवेश मिळाला, पण यांना संत चोखामेळ्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करत त्यांनी विठोबाचे उपटे काढले. त्यांनी आपला संताप व्यक्त केला, कारण की त्यांना अस्पृश्य असल्याचे चटके त्यांना बोलणं सहन करावं लागत होते. म्हणून त्यांनी आपापला संताप व्यक्त करत विठोबाचे उपटे काढले, म्हणजे त्यांना थोडं वाईट बोलले. संत जनाबाई तसेच कान्होपात्रेनेही आपल्यावरील अन्यायाकरिता विठोबालाच जबाबदार धरले होते. आणि इतका हक्क ते त्याच्यावर का दाखवत होते, कारण की त्यामागे महाराष्ट्रात समतेची परंपरा कारणीभूत आहे. आणि ही जी परंपरा आहे ही शैव किंवा वैष्णव संप्रदायातून आली, हेही आपण बघितले पाहिजे. आता शैव आणि वैष्णव काय हे इथे दिलेलं आहे. वैष्णव परंपरा वैदिक म्हणजे चातुर्वर्ण्यावर आधारित ब्राह्मणी धर्माला जवळची, तर शैव परंपरा म्हणजे उघडपणे भेदभावाला प्राधान्य देणाऱ्या वैदिकांना विरोध करणारी होती. अशा दोन्ही संप्रदायातील संघर्ष संपवून तसेच त्यांच्यामध्ये समन्वय साधून सामाजिक समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला. आणि त्याचप्रमाणे शिव आणि विष्णू या मूर्तिविधानामध्ये कुठेही आढळून न येणारी अशी विठ्ठल मूर्ती साकारली गेली. त्यामुळेच दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी
आतुरतेने पंढरीची वारी करतात. आणि अशाच वारकरी वर्गामधील कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भातील संत होते. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भातील संत आहे. आणि आज आपल्याला हे विदर्भातील जे संत आहे हे समतेचे वारकरी कसे बनले, यांचं कार्य काय आहे, यांचं कार्यप्रचार कसा आहे, धर्मकार्य कसं आहे, राष्ट्रकार्य कसं केलं, त्यांनी देशासाठी काय केलं, लोकांसाठी काय केलं, जाती भेदभाव, जाती व्यवस्था, जातीभेद नष्ट करण्यासाठी कसं यांनी आंदोलन केलं आणि यांच्या वारकरी संप्रदायाचा काय प्रभाव पडला, संप्रदायावर यांचा कसा आणि काय प्रभाव झाला, हे आपल्याला या कथेतून आज बघायला मिळणार आहे. तर चला आता आपण बघूया कर्मयोगी संत गाडगेबाबा. आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्याच्या एका छोट्याशा तालुक्यात, ज्याचं नाव दर्यापूर या तालुक्यात असलेल्या शेनगाव येथे झालेला आहे. आणि जेव्हा यांचा जन्म झाला तेव्हा त्यांना बालपणी डेबू असं नाव दिलेलं होतं. आता डेबू हे नाव का बरं दिलं, कारण की ते बाळसेदार होते आणि गोऱ्या होते, म्हणून हे नाव त्यांच्या मागे बाळसेदार आणि गोरे डेबूला हे नाव मिळण्यामागच्या जे कारण होतं ते म्हणजे त्यांच्या पोटाचा जो आकार आहे तो अगदी गरगरीत गोल होता. त्यांची आई सखूबाई होती आणि वडील झिंगराजी जानोरकर. झिंगराजी हे अगदी व्यसनी आणि करबाजारी होते आणि त्यात त्यांना कुष्ठरोगसुद्धा झालेला होता. त्यामुळे डेबू म्हणजे संत गाडगेबाबा हे यांच्या वडिलांना कुष्ठरोग झाल्यामुळे गावातील लोक त्यांना टाळू लागले आणि त्यांनी गाव सोडून दिलं. डेबू 8 वर्षाचे असतानाच झिंगराजी म्हणजे त्यांचे वडील मरण पावले. अशा स्थितीत त्यांच्या आईने त्यांचे माहेर म्हणजे त्यांच्या आजोळ गाठलं आणि डेबूचे सगळं गाडगेबाबांचं सगळं आयुष्य हे मामांच्या छत्रछायाखाली भातकुली तालुक्यातील दापुरा येथे त्यांचं आयुष्य गेलं. तेथून जवळ असलेल्या ऋणमोचन या गावी त्यांनी शिवमंदिरात गोपालकाला म्हणजे सहभोजनाचा कार्यक्रम घडवून आणला सर्वात आधी. आणि जातीपातीचा भेद नसणाऱ्या या सहभोजनात गावातील इतर मुलांसह अस्पृश्यांच्या मुलांनीही भाग घेतला आणि त्यामुळे गावातील सनातनी लोकांच्या मनात संताप निर्माण झाला आणि ते डेबूला म्हणाले की तुम्ही आमचा धर्म बुडवला, परंतु डेबूने त्यांची पर्वा केली नाही. वयाच्या 12-13 वर्षाच्या काळातच डेबूला म्हणजे संत गाडगेबाबांना मामाच्या शेतात कष्ट करावे लागत होते. मामाच्या शेतात कामं करावी लागत होती. त्यांच्या कर्तबगारीचा डिमडिम दापुराच्या पंचक्रोशीत म्हणजे दापुरा गावात पूर्ण गावात पसरलेला होता. आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह कमालपूर येथील धनाजी खल्लारकर यांची कन्या कुंताबाईशी झाला. एक कुशल शेतकरी म्हणून डेबू नावारूपाला आलेले होते, पण त्यांना वेगळ्याच एका संकटाला सामोरे जावे लागले. त्यांची मामानी कर्जबाजारी झाल्यामुळे शेती एका चंद्रभान सावकाराकडे आपली शेती त्या सावकाराकडे गेली होती कर्जबाजामुळे. आणि त्या 64 एकर जमीन त्यांच्याकडे गहाण ठेवल्यामुळे ते सावकार तिच्यावर आपला हक्क दाखवू लागले. त्यामुळे डेबूच्या मामाने या धक्क्यानेच
प्राण सोडला, ते मरण पावले. आता डेबूला या सगळ्यांचा संताप येऊन या सावकारांनी जी आपली सावकाराकडे जी जमीन गहाण ठेवलेली होती शेती, त्या शेतीवर जो सावकार आहे तो आपला हक्क दाखवू लागला. या गोष्टीचा संताप येऊन सावकाराशी 2 हात करायचे ठरवले आणि शेवटी सावकाराने त्या 64 एकरमधील 15 एकर जमीन डेबूला परत केली. या जमिनीवर कसंबसं त्यांच्या कुटुंबाचं गुजराण होऊ लागलं, परंतु तो आपल्या कुटुंबापुरती मर्यादित नव्हता. डेबू केवळ कुटुंबापुरतीच मर्यादित नव्हता, तर त्याला अवतीभोवतीच्या लोकांबद्दल सुद्धा त्या बालपणातच त्याला आस्था वाटत होती. समाजातील आळस, व्यसनाधीनता, कर्जबाजारी, जातीभेद, अंधश्रद्धा या समस्यांशी आपण 2 हात यांच्यासोबत भांडत राहावे आणि आपल्या हक्काचं काढून घ्यावं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दूर कराव्या, यांच्याशी लढून असं त्याला नेहमी वाटत होतं. आणि अध्यात्माविषयी ओढ असलेल्या डेबूने गुरुमंत्र घ्यायचे ठरवले. त्यांच्या गावाजवळच दौलतगिरी गोसावी नावाचा एक बुवा प्रसिद्ध होता. त्याचे दर्शन घ्यायला गेल्यावर डेबूला कळाले की तो जो बुवा होता दौलतगिरी गोसावी नावाचा जो बुवा होता तो दारू प्यायल्याशिवाय गुरुमंत्र तो देत नाही. आणि अशी त्या बुवाची त्यांनी कीर्ती ऐकल्यावर ते डेबू आपल्या गावात परत निघून आले. त्यांच्याकडून त्यांनी गुरुमंत्र काही घेतला नाही. आता पंढरपुरात डेबूजी डेबूजींनी काय केलं हे आपण बघूया. त्यांनी डेबू म्हणजे संत गाडगे बाबा यांनी गुरुमंत्र घ्यायला गेले, पण गुरुमंत्र काही त्यांनी घेतलं नाही, कारण की जो काही कोणी बुवा होता तो दारू पिल्याशिवाय गुरुमंत्र देत नव्हता आणि हे त्यांना कोणालाही पटण्यासारखं नाही आहे. म्हणून डेबूलाही पटलं नाही, तर ते आपल्या गावात परत आले. त्यानंतर पंढरपुरात त्यांनी आपल्या मनाच्या ठरवलं की आपण आपल्या मनाच्या शांतीकरिता तीर्थयात्रा करायची आणि ते पंढरपूरला गेले. तेव्हा आषाढी एकादशी असल्यामुळे आषाढी एकादशीच्या वारीसाठी सारं पंढरपूर फुलून आलं होतं. आणि वारकऱ्यांचा उत्साह एकीकडे शिगेला पोचल्यावर काही भुईटे चोर आहे ते आपले खिसे भरण्याच्या उद्योगात ते आपले व्यस्त होते, मग्न होते. त्यात व्यापारी, पुजारी भाविकांची लूट करताना, व्यापारी कसे आणि पुजारी हे कशी भाविकांची लूट करत आहे हे त्यांनी बघितलं. धनिकांसाठी विठू माऊली सहज भेट, तर भाविक मात्र रांगेत. जे पैसेवाले आहे, जे पैसे देऊन तिकिटा काढवत होते, दर्शन धनिके कोण, जे पैसे देऊन डायरेक्ट पैसे घेऊन ते विठू माऊलीची सहजपणे भेट घेऊ शकत होते. आणि दुसरे भाविक मात्र ज्यांना आतुरता आहे ते रांगेत तासनतास कित्येक वेळ उभे होते. आणि जे श्रीमंत आहे ते पटकन विठू माऊलीची सहजपणे भेट घेऊ शकत होते पैसे देऊन. अशी हे विचित्र चित्र बघून या भेदभावाची चीड डेबू म्हणजेच संत गाडगे बाबा यांना आली. त्यांनी बघितलं विठुरायाच्या चरणावर जे डोके ठेवणाऱ्या भक्तांना अशा गचांडी देऊन असे म्हणजे त्रास देताना बघून त्यांना खूप राग आला, संताप आला आणि तो त्यांचा अनावर झाला. त्यांनी बघितलं की आपण विठोबाच्या दर्शनासाठी आलो पंढरपुरात, ते दर्शन घेण्यापेक्षा, त्या दर्शनापेक्षा येथे येणारे जे गोरगरीब भाविक आहे त्याची सेवा करण्याचे त्यांनी ठरवलं. आणि म्हटलं की आपण इथे त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण इथे गोरगरिबांना, भाविकांना सेवा द्यायची. नंतर त्याने कधीच विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही, परंतु भाविकांच्या सेवेसाठी तेथे त्यांनी धर्मशाळा बांधली. आता हे जे डेबू आहेत, हे डेबूजीचे गाडगे बाबा कसं झालं हे आपण बघूया.
भातकुली म्हणजे त्यांच्या आजोळ, त्यांच्या मामाचं घर, तेथे भातकुली जवळीलच ऋणमोचन येथे दरवर्षी पौष महिन्यात यात्रा भरते. त्याचप्रमाणे 1905च्या यात्रेला 1905च्या यात्रेला डेबूजी आपल्या कुटुंबासह आले होते आणि तेथे भाविकांची गैरसोय असलेली बघून त्यांनी सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपलं बिराड सोडून अंगावर फाटके कपडे घातले आणि एका हातात गाडगे तर दुसऱ्या हाती काठी घेऊन ते निघून गेले. लोकांच्या सेवेत मग्न झालेले जे डेबूजी आहे ते आता गाडगे बाबा या नावाने ओळखू लागले आणि त्यांच्या लोकसेवेच्या कार्यात लोकांचाही सहभाग वाढू लागला. गाडगे बाबा गावोगावी फिरून कीर्तने करू लागली. त्यांनी कीर्तने सुरू केली. अंगावर फाटक्या कपड्यांची ठिगळे लावलेले कपडे, चिंध्या पाहून त्यांना कोणी चिंदे बाबा, कोणी गोधडे महाराज या नावाने पण त्यांना म्हणू लागले, बोलू लागले. गावात गेल्यानंतर ते सर्वात प्रथम आपला त्यांच्या जो खराटा होय त्या खराट्याने आपला गाव, तेवढी जागा ते सर्वात प्रथम झाडून काढत होते आणि त्यानंतर तिथे कीर्तन करायसाठी बसवत होते. आणि त्यांचे जे कीर्तन आहे ते प्रचलित कीर्तनकार, जे म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार आहे त्यांच्यापेक्षा वेगळे होते. तसंच त्यांचा पेहरावही वेगळा होता. फाटक्या चिंध्यांचे वस्त्र, कानात फुटलेल्या बांगड्यांची कर्णभूषणे आणि डोक्यावर गाडग्याचे शिरोभूषण असं आणि पायात जे मोजे होते तेही वेगवेगळ्या प्रकारचे होते. अशा प्रस्थापित कीर्तनकारांसारखी त्यांच्याकडे जे वाद्यांचे साथ सांगत होते तेही नव्हते, तर गावातील कुणीही त्यांना वेळेवर साथ करीत असे. महाराष्ट्रात वारकरी, पुणेरी, रामदासी अशा कीर्तनाच्या 3 परंपरा आहेत. त्या 3मधल्या कोणत्याही परंपरेत संत गाडगेबाबा कुठेही कीर्तनमध्ये बसत नव्हते. त्यांचे संत गाडगेबाबांचे जे कीर्तन आहे या 3ही परंपरांमध्ये एकही प्रकारच्या कीर्तनामध्ये त्यांचे कीर्तन बसत नव्हते. ते कोणत्या प्रकारातून आले आहे हे समजत नव्हतं. त्यांची विपरीत परिस्थितीतून त्यांची जी वेगळी कीर्तनशैली आहे हे त्यांनी शोधली होती. त्याचप्रमाणे त्यांची निवेदन पद्धतीही वेगळीच होती आणि ही एक प्राचीन परंपरा होती. या पद्धतीला एक प्राचीन परंपरा होती आणि जगातील सर्वच प्राचीन प्रबोधनकार आहे त्यांनी आपल्या श्रोत्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून ते उत्तर मिळवित असे. अशा प्रकारे त्यांचे कीर्तन रंगत असे. शिक्षण आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीत प्रश्न आहे त्यांची प्रश्नोत्तर पद्धतीला महत्त्व आले. तसंच गाडगेबाबांनी तिचा स्वीकार कितीतरी आधीच केला होता, म्हणून त्यांना लोकशिक्षक असे सुद्धा म्हटले जाते. वारकरी संप्रदायाचा प्रभाव कसा काय पडला हे आपण बघूया. आपल्या कीर्तनात जे संत गाडगेबाबा आहे त्यांनी त्यांच्या कीर्तनातून निरर्थक कर्मकांडे, अनिष्ट प्रथा, परंपरा यांवर कठोर प्रहार करीत असत. त्यासाठी ते नेहमी संत तुकोबा महाराज, संत कबीर यांच्या वचनांचा आधार घेत असे. ते म्हणायचे, ईश्वर केवळ मंदिरात नाही आहे तर तो सर्वत्र आहे. त्याची भक्ती मंदिरात नाही आहे तर दीन दुबळ्या जे लोकांची आहे, गरिबांची सेवा करण्यात त्यांची भक्ती आहे. भक्ती कशी मिळेल? सेवा करून भक्ती, असा उद्देश ते आपल्या कीर्तनातून नेहमी करत असे. वारकरी संप्रदायातील समतेचे खऱ्या अर्थाने त्यांनी वारकरी संप्रदायातील समतेचे तत्व जे आहे ते खऱ्या अर्थाने त्यांनी आत्मसात केले होते आणि त्या विचाराची जोड देऊन ते महाराष्ट्रभर कीर्तने त्यांनी करत असे. मुंबई येथील बांद्रा पोलीस स्टेशनच्या आवारात 8 नोव्हेंबर 1956 रोजी कीर्तन केले तेव्हा ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध होते आणि त्यातील त्यांच्या मांडणीवरून या विचारांचा परिचय आपणास होतो. त्यांच्या कीर्तनातून बुद्धाची करुणा, तुकारामांचा परखडपणा, कबीराचा
तोड युक्तिवाद असे ते त्यांचे दर्शन आपणास सांगत होते, म्हणजे करत होते की यांनी बुद्धाची करुणा काय आहे, तुकारामांच्या परखडपणा काय आहे, कबीराच्या बिनतोड युक्तिवाद काय आहे, हे ते आपणास सांगूया. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतर विभागांपेक्षा विदर्भातील वारकरी संप्रदायाचे स्वरूप हे वेगळे होते. तसंच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा प्रारंभही त्यामुळेच विदर्भात झालेला होता. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्याला पाणी देणं, उघड्या नागड्या लोकांना वस्त्र देणं, निरक्षर असल्यानं शिक्षित करणं, बेघरांना घर देणं, रोग्यांना औषध देणं, बेरोजगारांना रोजगार देणं, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब व दुर्बलांना लग्नासाठी मदत आणि दुःखी कष्टी लोकांना आधार द्यावा, असे गाडगेबाबा नेहमी त्यांच्या कीर्तनातून सांगत असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊसाहेब पाटील आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख या तिघांवरही संत गाडगेबाबांचे विशेष प्रेम होतं आणि अपार प्रेम होतं. या तिघांच्याही कार्यात त्यांनी मोलाचे योगदान केले. पंढरपूर येथील धर्मशाळेचे विश्वस्त म्हणून त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना नेमले होते आणि 14 नोव्हेंबर 1956 रोजी त्यांनी शेवटले कीर्तन पंढरपूर येथे केले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महानिर्वाण झाल्याची बातमी त्यांनी ऐकली आणि त्यांचे सारे अवसान गळले. आणि त्यानंतर शेवटी 20 डिसेंबर 1956 रोजी संत गाडगेबाबा आपल्यातून गेलेत, म्हणजे त्यांना धक्का लागला. 14 नोव्हेंबर 1956 त्यांनी काय केलं, संत गाडगेबाबांनी एक धर्मशाळेचे विश्वस्त म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेमलं होतं आणि 14 नोव्हेंबर 1956 रोजी त्यांनी शेवटले कीर्तन पंढरपूर येथे केले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली. तसंच 6 डिसेंबर 2000 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाल्याची बातमी त्यांनी ऐकली आणि त्यांना त्यांचे विश्वस्त गेल्यामुळे पंढरपूर येथील धर्मशाळेचे विश्वस्त गेल्यामुळे त्यांना तो धक्का लागला आणि शेवटी त्यांनी 20 डिसेंबर 1956 रोजी, म्हणजे गेल्या 15 दिवसातच त्यांनी प्राण सोडले. संत गाडगेबाबा त्याच धक्क्याने आपल्यातून निघून गेले. त्यांच्या विचारांचा हा वसा घेतलेले अनेक विचारवंत अनुयायी आजही महाराष्ट्रात आहे आणि त्यापैकी एक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. हे विदर्भातील दुसरे संत आहे. त्यांनी गाडगेबाबांचा अंत्यसंस्कार केलेला होता. आपल्या विदर्भातले एक आहेत संत गाडगेबाबा आणि दुसरे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीच संत गाडगेबाबा यांचं अंत्यसंस्कार केलेलं होतं आणि आजही यांच्या दोघांच्या विचारांचा वसा घेतलेले अनेक विचारवंत आणि अनुयायी आजही आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतात. तर चला आता आपण बघूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दलची माहिती. हे समतेचे वारकरी कसे बनलेत याबद्दल आपण जाणून घेऊया. चला आता सुरुवात करूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आधी आपण यांच्याबद्दल साधारण माहिती जाणून घेऊया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार तालुक्यातील यावली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा
जन्म झाला. त्यांचे आजोबा गणेश पंत हे विठ्ठलाचे भक्त होते, उपासक होते आणि ते नेहमी आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीला जायचे. संपूर्ण ज्ञानेश्वरी त्यांना मुखपाठ होती आणि गणेश पंत जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जे आजोबा आहे गणेश पंत, यांना 7 मुली आणि 1 मुलगा होता. एक मुलगा जे होतं त्या मुलाचे नाव होते बंडोपंत आणि हे बंडोपंत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे वडील आहेत, पिता आहेत. त्यांच्या बंडोपंत हे नाव का मिळालं तर तुकडोजी महाराजांचे जे वडील आहे ते बंडखोर होते, म्हणजे त्यांची वागणूक हे बंडखोरीतली असल्यामुळे त्यांना बंडोपंत नाव देण्यात आले होते. बंडोपंत यांना पंढरीच्या वारीवर कधीच विश्वास नव्हता, मुळीच काहीच विश्वास नव्हता. कारण ते म्हणायचे की वारी करणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या, कारण की ते बघायचे की गणेश पंत जे तुकडोजी महाराजांचे जे आजोबा आहे हे इतक्या प्रत्येक वर्षी वारी करतात, प्रत्येक वारी करतात, कोणती वारी चुकवत नाही. इतकी प्रत्येक वारी करत असताना पण वडिलांच्या आर्थिक परिस्थितीत कोणतीही प्रगती झाली नव्हती. त्यांची पत्नी म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील वळखेड येथील तुकाराम बुवा वानखेडे यांची मुलगी, म्हणजेच यांची आई तुकाराम महाराजांची आई, ती पण अमरावती जिल्ह्यातीलच होती, पण वरखेड या गावातील होती. तुकाराम बुवा वानखेडे यांची मुलगी, म्हणजे त्यांच्या आईचं नाव होतं मंजुळा. आणि यांचा जन्म, तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी झालेला. वरखेड गावातील संत आडकोजी महाराज यांनी बाळाला म्हणजे तुकडोजी महाराजांना भाकरीचा तुकडा भरवला आणि त्यांचे नाव ठेवलं तुकड्या. बंडोजींचा स्वभाव धरसोळपणे होता आणि त्यात माता मंजुळा आणि तुकड्या नेहमीच फरफट होत असे. बंडोजींचा स्वभाव धरसोळपणे होता, व्यवस्थित नव्हता, त्यामुळे माता आणि म्हणजे तुकडोजी महाराज आणि त्यांच्या आईमध्ये नेहमीच वादविवाद होत असे. आणि अशाच ताणतणावात त्यांचे तुकडोजी महाराजांचे बालपण गेले आणि वडिलांच्या व्यसनी वृत्तीमुळे तुकड्या संसारापासून विरक्त झाला आणि त्यांचे वडील व्यसनी असल्यामुळे ते त्यांपासून विरक्त झाले. त्यांनी नागपूर जिल्ह्यातील तुकडोजी महाराजांनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक, चंद्रपूर जिल्ह्यातील रामदिघी तसेच चिमूर येथील अरण्यात साधना केली. इथल्या जंगलात त्यांनी साधना केली आणि याच दरम्यान त्यांना अनेक साधू संतांचा सहवाससुद्धा मिळाला. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व आकाराला आले. हे आकाराला आले आणि तुकडोजी महाराज या नावाने ते ओळखले जाऊ लागले. आदिवासींच्या व्यथा तुकडोजी महाराजांना हे अरण्यात राहत असल्यामुळे, जंगलात राहत असल्यामुळे, वनात राहत असल्यामुळे त्यांना आदिवासींची ओळख होऊ लागली. त्यांना माहिती आदिवासींसोबत राहू लागले, त्यांची ओळख वाढत गेली आणि ते आदिवासींच्या व्यथा वेदना जाणून त्यांची मनोभावे सेवा करू लागले. आणि समाजातील कुरीतीविरुद्ध समाजातील ज्या रीती परंपरा आहे त्याच्या विरुद्ध जनजागरण करण्याकरिता त्यांनी कवने रचले. कवने म्हणजे काही ओव्या रचल्या आणि त्या ओव्या ते खंजिरी वाजवून भजने करण्यासाठी त्यांनी टाळ मृदंग घेतला नाही, तर ते खंजिरी वाजवायचे आणि त्या खंजिरीवरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजने करत असे. त्यांच्या भजनांची काही पुस्तकेही प्रकाशित झाली होती.
झालेली आहेत. त्यांच्या या समाज हित कार्यामुळे त्यांच्या महात्मा गांधींशी परिचय झालेला होता आणि त्यांनी महात्मा गांधींशी परिचय झाल्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वातंत्र्य लढ्यातसुद्धा सामील झाले. भारत छोडो आंदोलनात त्यांना अटक झालेली होती आणि तुरुंगवासही भोगावा लागला होता. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी 10 दिवसात 11,410 एकर जमीन मिळवून देऊन अतिशय मोलाचे योगदान दिले होते. आणि त्याचप्रकारे त्यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत हे उपाधी दिली, हे पद दिलं. आणि त्यानंतर सारेच तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून ओळखू लागले. आता बघूया त्यांनी पंढरीची वारी आणि अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेश मिळण्यासाठी काय आंदोलन आणि कसं केलं. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या आजी आजोबाप्रमाणेच नियमितपणे आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीला जात असे. 21 जुलै 1945 रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला तुकडोजी महाराज गेले असता त्यांनी बघितलं की जे अस्पृश्य आहे त्यांना मंदिराबाहेर दर्शनासाठी ते उभे आहे, परंतु अजून त्यांना आतमध्ये जायला दर्शन घ्यायला मिळालं नाही. या त्यांच्या दुःखाला त्यांनी वाट मोकळी करून दिली आणि ते विठ्ठल मंदिरासमोरच असलेल्या संत चोखामेळा यांच्या पायरीवर बसले. आणि नेहमी मंदिरात सहज प्रवेश करणारे महाराज असे का बाहेर बसल्या असा प्रश्न काही भक्तांना पडला. तेथे उपस्थित वारकरी पंढरपूरला येऊन विठ्ठलाचे दर्शन न करता करणाऱ्या महाराजांबद्दल त्यांना प्रश्न पडला आणि याचं खरं कारण कळल्यावर त्यांच्यात गोंधळ उडाला. त्यामुळे धर्ममार्तंड अस्वस्थ झाले. त्यांच्यापैकी काहींना वाटलं. त्यांनी महाराजांना म्हणाले, समाजात काही विशिष्ट जातीत जन्मास आलेल्या लोकांना इतर अनेक बाबतीत मागे पडावे लागते. त्यावर महाराज काय बोलले? संत तुकडोजी महाराज, समाजात काही विशिष्ट जातीत जन्मास आलेल्या लोकांना इतर अनेक बाबतीत मागे पडावे लागते आणि अनेक न्यायाचे लाभ त्यांना मिळत नाही. या लाभांपासून त्यांना दूर राहावे लागतं. ही वस्तुस्थिती अत्यंत खेदजनक आहे, यात शंका नाही. परंतु सर्वांवर कळस चढविणारी गोष्ट म्हणजे कित्येकांना भगवंताच्या मंदिरात जाऊन तेथे दर्शन घेण्यासही बंद केली जाते. देवाच्या दर्शनाने ते पावन होण्याऐवजी त्यांना सावलीने देवच वाटतो असे विकृत विचार मांडून लोक त्यांना कुत्र्या मांजरांपेक्षाही नीच लेखतात आणि मानवतेला, भक्तिभावाला कलंक लावणारी याहून दुसरी गोष्ट कोणती असेल, असे महाराजांनी आपले मत कार्यकर्त्यांकडे लेखी स्वरूपात दिले. ते कळताच सनातनी महाराज आहे त्यांनी शास्त्रार्थ करण्याचे आव्हान दिलं. जे सनातनी आहे त्यांनी महाराजांना शास्त्रार्थ करण्याचे आव्हान दिलं. त्यांनी महाराजांनी योग्य शब्दात पत्र दिलं, पण त्या पत्राचे उत्तर काही त्यांना मिळालं नाही. ते बोलले की वरखेळच्या आपल्या गुरु महाराजांच्या समाधी मंदिराचं काय? त्यावर महाराज म्हणाले की त्यांनी स्वतः जी समाधी उभारलेली होती त्या मंदिरात त्यांनी जाण्याचं सोडलेलं आहे आणि पंढरपूरहून वरखेडला आल्यावर तेथील लोकांनी
आपण पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश का केला नाही असा प्रश्न केल्यावर त्यांनी तेथील सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलं आणि सांगितलं की जोपर्यंत अस्पृश्यांना प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत आपण मंदिरात जाणार नाही, असा त्यांनी एक दृढ निश्चय करून गावकऱ्यांना ते आडकोजी महाराजांचे जे समाधी मंदिर आहे ते 7 ऑगस्ट 1946 रोजी खुले करून दिले. सर्वांना तिथे प्रवेश देण्यात आला. तेथील कार्यकर्त्यांनी महाराजांच्या विनंतीनुसार गावातील अस्पृश्यांना आपल्या हातात हात धरून मंदिरात नेले. सार्वजनिक विहिरी, मंदिरे हे सर्वांसाठी खुले करावीत असं त्यांनी आपल्या भजनामध्ये त्यांनी त्यांच्या भजनामध्ये मांडले होते आणि त्यानुसार ते आग्रहीसुद्धा होते. त्यांनी सर्व गुरुदेव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी, गावगावच्या सर्व गुरुदेव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागातील मंदिरे, विहिरी अस्पृश्यांसाठी खुले करून दिले होते. आणि त्याचप्रकारे पंढरपूरचेही मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून आमरण उपोषण आंदोलन करणारे साने गुरुजी यांच्यासोबत तुकडोजी महाराजजी उपोषणाला होते. साने गुरुजींनी हे उपोषण 4 नोव्हेंबर 1946 रोजी आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा तुकडोजी महाराजांनीही त्यांना पाठिंबा दिला. 10 मे 1947 रोजी साने गुरुजींचे उपोषण संपले. तेव्हाही तुकडोजी महाराज त्यांच्यासोबत होते. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. आता पुढे आपण बघणार आहोत ग्रामगीतेची प्रेरणा पंढरपुरात कशी झाली, कशी मिळाली. 23 जुलै 1953 या दिवशी आषाढी एकादशी होती आणि या दिवशी पंढरपूरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पांडुरंगाचे भक्त, त्यांच्याकरिता आलेले भक्त यांच्यासाठी आपण काय करू शकतो असा एक विचार त्यांच्या मनात आला. आणि याविषयी संवेदना तीव्र झाल्यामुळे त्यांनी सर्वसामान्य माणसाकरिता ग्रामगीता हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला. महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्याची संकल्पना या ग्रंथांमधून त्यांनी विस्ताराने सांगितली आणि त्यांचे चिंतनाचे सारे त्याद्वारे व्यक्त केले. आपल्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून राष्ट्रसंतांनी 4-5 महिन्यामध्ये गीतेची रचना केली. त्यांनी 41 अध्यायांमधून 4675 ओव्या रचल्यात. प्रवासातही ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेचे लेखन करीत असे. त्यांचा पोशिंदा म्हणजे ड्रेस कोड हा शेतकरी असला. त्यांच्या गावाचा पोशिंदा शेतकरी हा या ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे. त्यालाच ग्रामनाथ असे संबोधून त्यांनी हा ग्रंथ अर्पण केला. 1954 ग्रामगीतेचे हस्तलिखित ज्या हाताने लिहिलेली जी पुस्तक होती ती प्रवासात चोरीला गेली, परंतु काही दिवसांनी ती जेव्हा परत मिळाली तेव्हा तिचे प्रकाशन करण्यात आले. एक 1000 ठिकाणी ग्रामगीतेचे प्रकाशन कशा प्रकारे झाले हे बघा. विदर्भ साहित्य संघाचे 18वे अधिवेशन भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे भरले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रसंतांच्या हस्ते करण्यात आले आणि या संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात 25 डिसेंबर 1955 रोजी ग्रामगीतेच्या रचनेबद्दल राष्ट्रसंतांचे अभिनंदन करण्याचा ठराव सर्वानुमते
सर्वांच्या अनुमतीने संमत झाला. तेव्हा राष्ट्रसंतांचा सत्कारही केला गेला आणि या अधिवेशनात ग्रामगीतेचे प्रकाशन करण्यात आले. 25 डिसेंबर रोजी गीता जयंती होती आणि त्यानिमित्त राष्ट्रसंतांच्या आदेशावरून 1000 गावांमध्ये थोरां मोठ्यांच्या हस्ते ग्रामगीतेचे प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आले. एक समारंभ आयोजित करण्यात आलं आणि ते समारंभ होतं ग्रामगीतेचे प्रकाशन करण्याचा समारंभ. त्यानिमित्त अनेक विधायक कार्यक्रम त्या गावांमध्ये झाल्यामुळे सारी गाव चैतन्याने भरून गेली होती. नागपूरच्या टाउन हॉलमध्ये झालेल्या ग्रामगीता प्रकाशन समारंभात समाज कल्याण विभागाच्या अध्यक्ष सौ रमाबाई तांबे, डॉक्टर V.V. कोलते, माजी न्यायमूर्ती भवानी शंकर नियोगी इत्यादी लोकांनी भाषणे दिली होती आणि अशा प्रकारे इतर गावांमध्येही मान्यवरांनी ग्रामगीतेचे प्रकाशन केले. राष्ट्रसंतांचे धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य कोणतेही आपण बघूया. राष्ट्राच्या उभारणीकरिता धर्माचा वापर करणारे तुकडोजी महाराज हे एकमेव संत होते. त्यांनी जपानमध्ये 23 जुलै 1955 रोजी भरलेल्या पूर्ण विश्व धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. बुद्धाच्या पंचशील तत्वाच्या आधारे विश्वधर्माची संकल्पना त्यांनी सांगितली होती आणि याचे परिषदेचे उद्घाटनही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या खंजिरी वादनाने विदेशातील प्रतिनिधींनाही मंत्रमुग्ध केले होते आणि जगाला शांततेच्या मार्गाकडे वळविण्यासाठी धर्मसुधार, धर्मसंघटन आणि धर्मप्रसार कसा योग्य आहे हे त्यांनी उपस्थितांना सांगितले होते. त्या दृष्टीने त्यांनी पावलेसुद्धा उचलली होती आणि 9 एप्रिल 1956 रोजी ऋषिकेश येथे संत महात्म्यांचा एक मेळावा होता. या ठिकाणी त्यांनी भारत साधू समाजाची स्थापना केली होती. या स्थापनेत संत गाडगेबाबा, सीतारामदास बाबा, लहानोजी महाराज, सत्यदेव बाबा, दामोदर महाराज इत्यादी संत त्यांच्या सोबत असत. भारतावर 1962 मध्ये चीनच्या आणि 1965 मध्ये झालेल्या पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळी त्यांनी सैनिकांचे मनोबल वाढविण्याकरिता सुद्धा जनप्रबोधन करून त्यांना आर्थिक मदत केली होती आणि त्याच प्रकारे त्यांनी स्वतः सीमेवर जाऊन सैन्यांना दिलासा दिला होता. आता आपण बघूया पंढरपूरला शेवटचे भाषण आणि भजन कधी झाले होते आणि कोणते आणि कसे झाले होते. देशविदेशात समाज प्रबोधनासाठी जेव्हा त्यांनी समाजाच्या प्रबोधनासाठी जेव्हा त्यांनी प्रवास करणारे हे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते यांनी शेवटचे भाषण आणि भजन आषाढी एकादशीच्या दिवशी 1967 मध्ये पंढरपूर येथे केले होते. त्याआधीच 1965च्या डिसेंबरमध्ये त्यांना कर्करोगाची बाधा झाली असल्याचे निदान झाले होते. तरी त्यांनी त्यांच्या दैनंदिन कार्यात काही अडथळा येऊ न देता, खंड पडू न देता त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले आणि अशातच त्यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळ त्यांनी स्थापन केले आणि त्यांनी संचालक मंडळाच्या स्वाधीन केलं. पंढरपुरात भव्य जनसमुदायासमोर त्यांनी जे भाषण दिलेलं होतं आणि जे भजन केले होते ते अखेरचे ठरले होते. यावेळी ते म्हणाले, विठ्ठलाच्या दरबारची ही अखेरची भेट आहे.
कर्म आपण जे याआधी बघितले होते, जे कर्मयोगी संत गाडगेबाबा आहेत त्यांनी शेवटचे कीर्तन आणि भाषण पंढरपुरातच केले होते. त्याचप्रकारे तेही विदर्भातलेच संत होते आणि या दोन्ही संतांची पंढरपुराविषयीची ओढ ही अनन्यसाधारण आहे. 11 ऑक्टोबर 1968 रोजी राष्ट्रसंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्राणज्योत मालवली यांच्या देवाज्ञा आली आणि त्यांची खंजीरी कायमची ही थांबली. परंतु त्यांची भजने आणि ग्रामगीता, त्यांच्या विचारांची, त्यांच्या कार्यांची जी सेवा आहे ती आज श्री गुरुदेव सेवा मंडळ हे कार्याचे स्मारक म्हणून आपल्याला सतत प्रेरणा देत राहील आणि त्यांचे विचार आपल्या सर्व लोकांसमोर तसंच सतत येत राहील. मांडण्याच्या या सगळ्यातून लेखकाने आपल्याला संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार काय, यांचे कार्य काय, यांचे विचार काय, कशी प्रेरणा देतात हे आपल्याला या कथेतून आपल्यासमोर त्यांच्या कार्याची जाणीव आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढे कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहिजेत आणि याचे प्रश्नांची उत्तरे कोणती पाहिजे. तसं आम्ही पुढे व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला आम्ही जशी टाकू, अपलोड करू तसं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.